आणि हेडलाईन्स नंतर बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊया। आज महाविकास आघाडीसह मनसेचा मोर्चा निघणार। आजच्या मोर्चा दरम्यान विरोधक आपली भूमिका स्पष्ट करणार। दरम्यान जोपर्यंत मतदार याद्यांमधील बोगस मतदार हे वगळत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नयेत अशी भूमिका ही विरोधकांची आहे। या संदर्भामध्ये ठाकरेंची शिवसेना याचिका दाखल करणार आहे। मतदार याद्यांमधील घोळ दुरुस्त करून सुधारित मतदार याद्या येईपर्यंत निवडणुका घेऊ नयेत अशी मागणी ही केली जाणार आहे। आझाद मैदानाबाहेरील परिसरात आंदोलनास परवानगी देता येत नसल्यानं महाविकास आघाडी आणि मनसेच्या आजच्या मोर्चाला पोलीस परवानगी देणार नसल्याची सूत्रांची माहिती आहे। मात्र महाविकास आघाडी आणि मनसे मोर्चा घेण्यावरती ठाम आहेत, त्यामुळे आजचा मोर्चा परवानगी विना होण्याची शक्यता ही वर्तवली जाते। सत्याचा मोर्चासाठी काँग्रेसचे मोजकेच नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। महाविकास आघाडी, मनसे आणि इतर विरोधी पक्षांच्या सत्याच्या मोर्चाला काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार हे काँग्रेसचे राज्यातील प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत। तर इतर नेत्यांच्या उपस्थितीबाबत काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश प्रभारी रमेश चेन्निथला यांच्याशी बोलून निर्णय घेणार असल्याची माहिती आहे। बिहारच्या निवडणुकांमुळे काँग्रेसची कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय। आजच्या निवडणूक आयोगाविरोधातील मोर्चाला काँग्रेसकडून महत्त्वाच्या नेत्यांऐवजी काही मोजक्याच नेत्यांची उपस्थित असण्याची शक्यता आहे। काँग्रेसकडून केवळ बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार हेच उपस्थित राहू शकतात। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी वैयक्तिक कारण देत काढता पाय घेतलाय आणि याला कारण म्हणजे बिहारची विधानसभा निवडणूक। राज ठाकरेंच्या उत्तर भारतीयांविरोधातील भूमिकेमुळे काँग्रेसला फटका बसू शकतो, त्यामुळे काँग्रेसनं राज ठाकरेंपासून 2 हात लांबच राहणं पसंत केल्याची चर्चा आहे। आमच्या वतीने मी सांगितलं ना तुम्हाला की काँग्रेस पक्षाच्या वतीने बाळासाहेब थोरात आणि त्या ठिकाणी जे आहे आमचे ज्येष्ठ नेते त्या ठिकाणचे बाबतीमध्ये निर्णय घेतील कोण सामील होणार आणि कोण सामील नाही होणार। पण बिलकुल एक आहे की काँग्रेस पार्टीच्या वतीने काही नेते आमचे नक्कीच त्यामध्ये सामील होतील। आमचे पक्षाचे जे प्रभारी आहेत रमेश चेन्निथलाजी, त्यांच्या मला माहिती आहे की दुर्दैवाने आईंचं निधन झाले, त्यांच्याशी आमची या विषयावर चर्चा झाली, पण ते गावी असल्यामुळे आज ते त्रिवेंद्रमला त्या ठिकाणी येणार। त्यांच्याशी चर्चा करून या संदर्भामधलं आम्ही सांगू, पण नक्कीच काँग्रेस पक्षाचे नेते त्या ठिकाणी सामील होतील। अत्यंत महत्त्वाच्या कौटुंबिक काही जबाबदाऱ्या आणि काही कामं करता माझ्या बघत आता पण घरी बुलढाणा मुक्कामी या ठिकाणी असल्यामुळे मी शरीराने त्या ठिकाणी जाऊ शकलो नाही। मात्र प्रदेशाध्यक्ष या नात्यानं या मोर्चाला पाठिंब्याची भूमिका मी फार पुरेशी घेतलेली आहे। महाविकास आघाडीसोबत मनसे निवडणूक आयोगाविरोधात आज मोर्चा काढणार आहे। ठाकरे बंधू या मोर्चामध्ये सहभागी होणार असून यावरून वकील गुणरत्न सदावर्तेंनी टीका केली आहे। राज ठाकरेंना अटक करा अशी मागणी सदावर्तेंनी केली आहे। राज ठाकरेंच्या कालच्या भाषणावरून सदावर्तेंनी ही टीका केली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरती पदाधिकारी मेळाव्यामधून हल्लाबोल केला आणि त्यानंतर शिंदेंची सेना चांगलीच आक्रमक झाली आहे। शिवसेनेचे मंत्री भोरत गोगावलेंनी राज ठाकरेंचा चांगलाच समाचार घेतलाय। राज ठाकरे हे उठा दुपारी आणि घे सुपारी यामधील असून ज्यांच्यामुळे त्यांना पक्ष सोडावा लागला त्यांच्यासोबतच आता ते हात मिळवणी करतायत, त्यामुळे एकनाथ शिंदेंना दिलेली उपमा राज ठाकरेंनाच लागू होते असा करारा जबाब हा गोगावलेंनी दिलाय। राज ठाकरे आज जे काय वक्तव्य करतायत हे कालपर्यंत काय बोलत होते, काय उठ दुपारी घे सुपारी, परंतु हेच बोलत होते की बाळासाहेबांच्या बाजूला जे काय बडवे कंपनी आहेत आणि त्याच्यामुळेच हे सगळं घडत गेलं आणि म्हणून तुम्हाला शिवसेना पक्ष सोडावा लागला आणि आज परत तुम्ही त्यांनाच येऊन हात मिळवणी करताय। मनसे आणि महाविकास आघाडीचा आज निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा पार पडणार आहे। याच पार्श्वभूमीवरती ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर मनसेकडून जनजागृती करण्यात आली आहे। मनसे नेते अविनाश जाधव, ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरेंसह इतर पदाधिकारी जनजागृतीमध्ये सहभागी झाले होते। विरोधकांच्या आंदोलनाला भाजप प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहे। विरोधकांचा आज सत्याचा मोर्चा आहे, याला प्रत्युत्तर म्हणून भाजप मूक आंदोलन करणार आहे। दक्षिण मुंबईतील बाबुलनाथ मंदिर या ठिकाणी भाजप मूक आंदोलन करणार असून भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम, मंत्री मंगलप्रभात लोढा या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत। धुळे विधानसभा मतदार यादीची पडताळणी केल्यानंतर एक धक्कादायक बाब उघड झाली आहे। मतदार यादीच्या पडताळणीमध्ये तब्बल 45,000 बेकायदेशीररित्या समाविष्ट केलेली नावं ही आढळून आली आहेत। तर 11,000 मृत मतदारांच्या नावांवरती मतदान झाल्याचंही उघड झालंय। ठाकरेंच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार अनिल गोटेंनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य दुरुस्ती केल्याशिवाय महापालिका निवडणुका कार्यक्रम जाहीर करू नयेत, अन्यथा त्याचे परिणाम हे भोगावे लागतील असा गंभीर इशारा दिलाय। दरम्यान या संदर्भामध्ये राज्य निवडणूक आयोगाकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे।
धुळे मतदारसंघामध्ये जे 42,000 बोगस मतदान झालं त्याच्यामध्ये ठळकपणे 27,000 जुगार मतदान आहे आणि 11,000 मेलेल्या लोकांनी मतदान केले. कर्जमाफी संदर्भात वक्तव्यावरून वादात सापडलेल्या माणिकराव कोकाटेंना समज देणाऱ्या अजितदादांनीच आता अडचणीत आणणारं वक्तव्य केलंय. सगळंच फुकटात कसं मिळणार, थोडे थोडे पैसे परत करा असं अजितदादांनी शेतकऱ्यांना सांगितलंय. तसंच पुण्यातील सभेत त्यांनी कर्जमाफी सारखी सारखी होणार नसल्याचं स्पष्ट केलंय. दरम्यान अजित पवारांच्या वक्तव्यावरती शेतकरी नेते राजू शेट्टींनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकारकडे सतत कर्जमाफी मागायला आम्ही भिकारी नाही असं राजू शेट्टी म्हणाले. तर शेतकऱ्यांसाठी सरकारनं धोरण तयार करावीत अशी मागणी देखील राजू शेट्टींनी केली आहे. शेतकरी काही भीक मागत नाही, मान्य आहे मला अजितदादांचं की, पण त्यासाठी पहिल्यांदा सरकार म्हणून अजितदादांनी एक व्यवस्था करावी. या महाराष्ट्रातल्या एकाही शेतकऱ्यावर उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीमध्ये शेतीमाल विकण्याची वेळ येणार नाही अशा प्रकारची धोरणं तयार करावीत. आम्ही काय भिकारी नाही त्यांच्याकडे सारखं सारखं कर्जमाफी मागायला. अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर मनोज जरांगेंनी त्यांना लक्ष केलंय. अजित पवारांना किती दिवस फुकट निवडून द्यायचं असा घणाघात हा मनोज जरांगेंनी केला. अजितदादा म्हणले की ती फुकट द्यायला पाहिजे, तुम्ही फेडायचे शिका कर्ज, फुकट द्या, द्यायचे किती दिवस, तर यांचे किती दिवस फुकट निवडून द्यायचे आता हे पण शेतकऱ्यांना आता विचार केला पाहिजे ना. किती दिवस यांचे फुकट निवडून द्यायचे, यांना सुद्धा हिसका दाखवणं गरजेचं आहे ना. वेळ प्रसंगी तो दादा असल्यामुळं दादागिरी करीत त्याच्याकडे लोक असल्यामुळं शांत राहायचं आपण, तो ऐकूनच येत म्हणायचं आम्ही, काय अडचण नाही. पण मतदानाच्या दिवशी मतदान त्याला करायचं नाही, त्याला पाडून टाकायचं. दरम्यान अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यानंतर बच्चू कडूंनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्र्यांना तोंडावर पाडायचं असेल तर त्यांचा अंतर्गत प्रश्न असल्याचं कडू यांनी म्हटलंय. मुख्यमंत्र्याची नामुष्की जर अजितदादा करत असेल तर तो त्यांचा अंतर्गत वाद आहे. म्हणजे मुख्यमंत्र्यांना त्यांना तोंडावर पाडायचं असेल अजितदादाला असं त्याचा अर्थ निघतं. म्हणजे एखादी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर उपमुख्यमंत्री जर असे बोलत असेल तर ते चुकीचं आहे. तो त्यांच्या अंतर्गत वादापोटी ते बोलले असेल. आज होणाऱ्या कर्जमाफीच्या तुलनेत 8 महिन्यांनंतर होणारी कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी जास्त फायद्याची राहील असा दावा हा बच्चू कडूंनी केलाय. जर सरकारनं कालपासूनच कर्जमाफी दिली असती तर 31 मार्च 2025 पर्यंतचे शेतकऱ्यांचे थकीत कर्ज त्यात बसले असते. मात्र आता 31 मार्च 2026 पर्यंतचं थकीत कर्ज त्यामध्ये बसेल. त्यामुळे अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीमुळे जास्त फायदा होईल असा दावा हा बच्चू कडूंनी केलाय. सगळ्यांना चतुराई दाखवली आणि चतुराई घेऊन सरकारनं लेट करून भोजा वाळून घेतला. या वर्षीचा कर्जदार त्याच्यात बसणार आहे. तुम्ही लक्षात घ्या, 7 महिने थांबा लागन, पण न येणारा अडचणीत सापडलेला शेतकरी, जो अतिवृष्टीत सापडला शेतकरी आहे, त्याला सुद्धा कर्जमुक्तीचा फायदा होणार आहे. सरकारनं शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या दिलेल्या आश्वासनानंतर उद्धव ठाकरेंनी सरकारला पत्र लिहिलंय. शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे. सरकारनं पुन्हा शेतकऱ्यांना थाप मारून वेळ काढण्याचा प्रयत्न केलेला असून मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनामुळे पुढील प्रश्नांची उत्तरं मिळतील का असा सवाल देखील उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलाय. आदिवासी विकास विभागाअंतर्गत नाशिकमध्ये 3 दिवसीय राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. राज्यभरातील एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलच्या हजारो विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला. राज्याचे आदिवासी मंत्री अशोक उईके यांच्या हस्ते स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. मात्र पहिल्या दिवशीचा खेळ संपला तरीही विद्यार्थ्यांना ट्रॅकसूट, टी शर्ट, स्पोर्ट्स पॅन्ट, शूज, सॉक्स, निकॅप, एल्बो कॅप, टोपी यांच्यासह इतर क्रीडा साहित्य खेळाडूंना देणं अपेक्षित होतं. मात्र आदिवासी विकास विभागाच्या अटी शर्तींनुसार हे साहित्य मिळालेलं नाही. त्यामुळे आदिवासी विकास विभागाचा ढिसाळ कारभार हा समोर आला. विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधाच मिळत नसतील तर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू कसे तयार होणार असा प्रश्नही उपस्थित होतोय. तर खेळाडूंना सुविधा मिळत नसतील तर केवळ दिखाव्यासाठी आणि ठेकेदारांचे खिसे भरण्यासाठी या स्पर्धा होतात का असा सवाल देखील उपस्थित होतोय.
8 डिसेंबरपासून राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. त्या अनुषंगानं सार्वजनिक बांधकाम विभागानं विधान भवनासह नागपुरात मंत्र्यांचे निवास असलेले रवी भवन आणि नाग भवन त्याबरोबरच आमदार निवासाच्या इमारतींमध्ये सुधारणा आणि डागडुजीची कामंही प्रस्तावित केली आहेत. मात्र हिवाळी अधिवेशनाच्या काळातील मागच्या कामांची गेल्या वर्षीचं बिल हे प्रलंबित असल्याचं कारण पुढे करत नागपूर कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशननं यावर्षी काम करण्यास नकार दिलाय. नागपूर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या काम बंद आंदोलनामुळे सार्वजनिक बांधकाम विभागासमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. कोल्हापूरच्या सीमावर्ती भागातील मराठी बांधव 1 नोव्हेंबर हा दिवस काळा दिवस म्हणून पाळतात. बेळगावमध्ये रॅली काढून कर्नाटक सरकारच्या विरोधामध्ये निषेध सभा घेतात. दरवर्षीप्रमाणेच यावर्षी देखील इथल्या मिरवणुका आणि सभेला कर्नाटक प्रशासनानं परवानगी नाकारली आहे. महाराष्ट्रातील नेते सीमा भागातील मराठी बांधवांच्या पाठीशी राहण्यासाठी या मिरवणुकीमध्ये सहभागी होत असतात. मात्र त्यांना देखील यावेळी बंदी आदेश लागू करण्यात आले. यामुळे ठाकरे आणि शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांना महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील कोगनोळी या टोलनाक्यावरती अडवलं जाण्याची शक्यता आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी भाजपचे दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी शिवाजीराव कर्डिले हे गोरगरिबांचे प्रश्न सोडवणारा आणि राजकारणाच्या पलीकडे लढवय्या माणूस होता असं जरांगेंनी म्हटलंय. तर एक चांगला माणूस गेल्याचं दुःख देखील जरांगेंनी व्यक्त केलंय. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांची भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी भेट घेतली आहे. चित्रपटसृष्टी, नाट्यसृष्टी आणि मुंबईच्या विकासावरती या भेटीमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. भाजपच्या घर चलो या अभियानाअंतर्गत त्यांनी ही भेट घेतली आहे. आज कार्तिक शुद्ध दशमी असून कार्तिक यात्रा सोहळ्यासाठी लाखो भाविकांनी पंढरपूरमध्ये गर्दी केली आहे. दरम्यान आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दुपारी 4:15 वाजता पंढरपूरमध्ये पोहोचणार आहेत. त्यानंतर 4:30 वाजता कार्तिकीची वारी पंढरीच्या दारी या पर्यावरण विषयक जनजागृती सोहळ्याचा समारोप हा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. तर रविवारी 2 नोव्हेंबरला 2:30 वाजता उपमुख्यमंत्री हे विठ्ठल मंदिरात कार्तिक एकादशीची शासकीय महापूजा करण्यासाठी जाणार आहेत. यावेळी ते मानाच्या वारकरी दाम्पत्यासह विठ्ठलाची महापूजा करतील. चंद्रभागेच्या तीरी उभा मंदिरी तो पहा विटेवरी या पंढरपूरच्या विठ्ठलाचं वर्णन करणाऱ्या ओळी सध्या ठाण्यातील उपवन तळ्याकाठी दृश्याच्या साजेशा असल्याचं दिसून येत आहे. ओवळा माजीवाडा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून तब्बल 51 फुटी उंचीची विठुरायाची मूर्ती ही साकारण्यात आली आहे. काळ्या पाषाणामध्ये घडवण्यात आलेली ही मूर्ती ठाण्यातल्या उपवन तलावाकाठी उभारण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत विठ्ठलाच्या या पूर्णाकृती मूर्तीचं अनावरण करण्यात आलं. त्यानिमित्तानं इंदुरकर महाराजांच्या कीर्तनाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. नाशिकच्या देवळालीतील एअरफोर्स स्टेशनतर्फे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. हर काम देश के नाम या घोषवाक्याच्या खाली आयोजित या कार्यक्रमात भारतीय हवाई दलाच्या आकाशगंगा टीमनं थरारक स्काय डायव्हिंग शो सादर केला. यावेळी आकाशगंगा टीमनं आकाशात भारतीय तिरंग्याचे रंग उधळत अविस्मरणीय दृश्य साकारलं. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती राहिली होती. आगामी निवडणुकांसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मोठं वक्तव्य केलंय. पुढच्या आठवड्यामध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याचं अजित पवारांनी सांगितलंय. निधी वापरासंदर्भात बोलताना अजित पवारांनी हे वक्तव्य केलंय. कुठल्याही पुढच्या या आठवड्यामध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे आता जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिका, महानगरपालिका ह्या सगळ्या नगरपंचायता ह्या सगळ्या निवडणुका होईपर्यंत आता कुठला निधी मिळणार नाही. महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष कुणाचा या प्रश्नावरती वाद सुरू असतानाच आता भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटलांनी पक्षाची मालकी आणि चिन्हाबाबत एक मोठं विधान केलंय. महाराष्ट्रातील राजकीय पक्षांची यादी पाहिली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांचा आहे, तर शिवसेना हा बाळासाहेबांचा पक्ष आहे आणि त्यानंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचा. तसंच भाजप हा पक्ष कार्यकर्त्यांचा असल्याचं विधान हे भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी सांगलीच्या तासगावमधील एका कार्यक्रमात बोलताना केलंय. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. तर महाराष्ट्रात पक्ष आहे शरद पवारांचा. तुम्ही म्हणतानाच म्हटलं की शरद पवारांचा. मी असं नाही म्हटलं की तो कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, शरद पवारांचा पक्ष आहे. मग दुसरा पक्ष कोण? शिवसेना, बाळासाहेब ठाकरे, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, मग उद्धव ठाकरेंचा, मग आदित्य ठाकरे. नो स्कोप. पण महाराष्ट्रातला मनसे कोणाचा? महाराष्ट्र नवीन मनसे, राज साहेब. नथिंग, म्हणजे काय गडबड नाही. राज साहेब जे म्हणते ते करायचं.
भारतीय जनता पार्टी कोणाचा, तर कोणाचा अडवाणींचा नाही, अटलजींचा नाही, मोदीजींचा नाही, कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2 दिवसीय बिहार दौऱ्यावरती असून एनडीए उमेदवारांच्या प्रचारात ते सहभागी होणार आहेत. या दौऱ्यामध्ये वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघात प्रचार सभा आणि रॅली होणार असल्याची माहिती आहे. दरम्यान आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या 6 ते 7 प्रचार सभा या पार पडणार आहेत. मुंबईत 4 ठिकाणी कबुतरांना दाणे टाकण्यास परवानगी देण्यात आली आहे. सकाळी 7 ते 9 या वेळेतच कबुतरांना दाणे टाकण्यास परवानगी देण्यात आली आहे. स्वयंसेवी संस्थांना जबाबदारी स्वीकारून ही व्यवस्था करावी लागणार आहे. दरम्यान तज्ज्ञ समिती अहवाल आणि न्यायालयाचे आदेश येईपर्यंत अंतरिम व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे विद्यमान कबुतरखाने हे सुरू करण्यास परवानगी दिलेली नसून फक्त 4 ठिकाणी सशर्त परवानगी देण्यात आली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत 2 महिने सार्वजनिक आयुष्यापासून दूर राहणार आहेत. संजय राऊतांनी कार्यकर्त्यांना आवाहन करणारं पत्र लिहिलंय. प्रकृती अस्वास्थ्यामुळे सार्वजनिक आयुष्यापासून दूर जात असल्याचं राऊतांनी म्हटलंय. तर वैद्यकीय सल्ल्यानुसार बाहेर जाणं आणि गर्दीत मिसळण्यावरती आपल्याला बंदी घालण्यात आली आहे. मी ठणठणीत बरा होऊन नव्या वर्षात आपल्या भेटीला येईन असं राऊतांनी आपल्या पत्रात म्हटलंय. दरम्यान पंतप्रधान मोदींनी एक पोस्ट करत संजय राऊतांना शुभेच्छा दिल्यात. संजयजी लवकर बरे व्हा अशा शुभेच्छा मोदींनी दिल्यात. यानंतर संजय राऊतांनी देखील मोदींचे आभार मानलेत. पंतप्रधान मोदींनी शुभेच्छा दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी संजय राऊतांना फोन केला. यावेळी फडणवीसांनी संजय राऊतांच्या तब्येतीची विचारपूस केली. तसंच लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्याचीही माहिती आहे. पवईतील रोहित आर्या एन्काउंटर प्रकरणी पोलिसांना एन्काउंटर करायची वेळ का आली याचं स्पष्टीकरण गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या चौकशीत द्यावं लागणार आहे. सूत्रांनी ही माहिती दिली आहे. पोलिसांना अतिरिक्त मदत घटनास्थळी दाखल असताना पोलिसांनी आत जाण्याचं धाडस का केलं या प्रश्नाची उत्तरं या ऑपरेशनमध्ये सहभागी असलेल्या पोलिसांना गुन्हे शाखेच्या चौकशीदरम्यान विचारलं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर आरे स्टुडिओच्या ऑपरेशनमध्ये सहभागी असलेल्या पोलिसांचाही गुन्हे शाखेचे पोलीस जबाब नोंदवणार आहेत. शिवाय आर्याने हे टोकाचं पाऊल का उचललं, शिक्षण विभागाबाबत त्याने केलेले आरोप याची सत्यता पडताळण्यासाठी गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचाही जबाब नोंदवला जाऊ शकतो. रोहित आर्याच्या मृतदेहाचे 3 तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करण्यात आलं. यावेळी रोहित आर्याच्या कुटुंबातील एक व्यक्ती शवविच्छेदन कक्षाबाहेर उपस्थित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शवविच्छेदनाची पूर्ण प्रक्रिया व्हिडिओ कॅमेऱ्यासमोर पूर्ण करण्यात आली. तब्बल 2 तास ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. फलटणमधील महिला डॉक्टरची हत्या करणाऱ्या 100% शिक्षा झाली पाहिजे असं मंत्री जयकुमार गोरेंनी म्हटलंय. यावेळी राजकारणातून अस्तित्व गमावलेल्या लोकांनी या प्रकरणाच्या आडून पुन्हा आपलं राजकीय पुनर्वसन होतंय का याची चाचपणी करून काही उद्योग करू नयेत असा टोलाही त्यांनी रामराजे निंबाळकरांना लगावलाय. पवईतील ओलीस नाट्य प्रकरणातील इन्साइड स्टोरी समोर आली आहे. तब्बल 1.5 तास पोलीस आणि पालकांकडून रोहित आर्याचं मन वळवण्याचे प्रयत्न सुरू होते. रोहितनं ज्या मुलांना डांबून ठेवलं होतं त्यांना सोडवण्यासाठी पोलिसांनी आपल्या मुलांची शपथ घेतल्याची माहिती समोर आली आहे. शिवाय रोहितचं मन वळवण्यासाठी पालकांनी देखील व्हिडिओ कॉल केले होते. अखेर रोहित आर्य मानणार नसल्याचं लक्षात येताच पोलिसांनी स्टुडिओमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. रोहित आर्याला बोलण्यात व्यस्त ठेवून बाथरूमच्या खिडकीमधून पोलिसांनी प्रवेश केला. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आणखी एक आरोप केलाय. फलटणमधील महिला आत्महत्या प्रकरणात त्यांनी नवा खुलासा केलाय. आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरवरती पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी सातत्यानं दबाव येत होते. त्या संदर्भामध्ये पुरावा देत अंधारेंनी नवा आरोप केलाय. रत्नशिव संभाजी निंबाळकर या युवकाची 12 मार्च 2025ला निर्घृण हत्या झाली. मात्र अपघाती मृत्यू दाखवण्यासाठी पोलिसांनी दबाव आणला. हे रिपोर्ट बदलण्यासाठी डॉक्टरवरती असं डॉक्टरने नाकारल्याचं स्पष्टीकरण हे अंधारेंनी दिलंय. माझा हा भाऊ ज्याचा खून झालाय त्याचं नाव रत्नशिव संभाजी निंबाळकर. कुणी खून केला? दत्तात्रय व्यंकट निंबाळकर. कोण आहे हा? हा गावातलाच एक माणूस आहे आमच्या. अजून एक 8 महिने झाले तरी अजून काही न्याय भेटला नाही आम्हाला. आणि डॉक्टर संपदाताई आहेत त्यांनी आम्हाला असं सांगितलं की ह्याचा
ॲक्सिडेंट नाही, खून झालाय. फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये मंत्री जयकुमार गोरेंनी गौप्यस्फोट केलाय. महिला डॉक्टर आणि 2 आरोपी यांचे मोबाईल पाहिल्यानंतर परिस्थिती खूप गंभीर असल्याचं ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितलंय. तिन्ही मोबाईल बघितल्यानंतर जो ट्रँगल समोर येतोय तो खूप भयानक आहे. तसंच अशी परिस्थिती लोकांसमोर आणण्यासारखी नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. मी तुम्हाला क्लिअर सांगतो, तिन्ही मोबाईल बघितलं तर परिस्थिती खूप गंभीर आहे. आणि जो ट्रायंगल आहे तो लोकांच्या समोर आणण्यासारखा नाही आहे. म्हणून माझी विनंती आहे की आता त्या मृत्यूचं राजकारण थांबवावं, वस्तुस्थिती दर्शक तपास होऊ द्यावा, न्यायालयातनं ज्या लोकांना शिक्षा लावायची ती त्यांना होईल. त्यामुळे याच्याविषयी अधिकचं बोलणं मला योग्य वाटतं. दरम्यान फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणात महिला IPS अधिकाऱ्याच्या नेतृत्वात SIT गठीत करा असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पोलीस महासंचालकांना दिले. या महिलेच्या कुटुंबियांनी SIT चौकशीची मागणी केली होती. यानंतर आता SIT स्थापन करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी डॉक्टर आत्महत्या प्रकरणात SIT स्थापन करण्याचे आदेश दिल्यानंतर मंत्री पंकजा मुंडेंनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानलेत. व्यवस्थेवर आणि मुख्यमंत्र्यांवरती आपला पूर्ण विश्वास असून ते योग्य तो तपास लावतील अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडेंनी दिली आहे. तर SIT लावल्यामुळे पीडितेला न्याय नक्की मिळणार असंही त्यांनी म्हटलंय. पुण्यात रुपाली चाकणकर यांच्या कार्यालयाबाहेर ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिला आघाडीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. महिला आयोग रुपाली चाकणकर यांनी फलटणच्या महिला डॉक्टरचा अपमान केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी ठाकरेंच्या शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं राज्य महिला आयोगानं अध्यक्षपदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणीही करण्यात आली. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांच्यावरती मारहाणीच्या गंभीर आरोपांमुळे खळबळ उडालेली होती. सोशल मीडियावरती रुपाली ठोंबरे पाटलांविरोधात केलेल्या एका पोस्टमुळे पाटील यांनी गुंड पाठवून घरात घुसून मारहाण केल्याचा आरोप माधवी खंडाळकर यांनी केला होता. मात्र रुपाली ठोंबरेंनी खंडाळकरांचे आरोप फेटाळून लावले. त्यानंतर काही वेळामध्येच माधवी खंडाळकर यांनी U-टर्न घेत हे सगळे वाद आम्ही परिवार समजून मिटवत आहोत, मारहाणीचं कुणीही राजकारण करू नये अशी प्रतिक्रिया दिली. मी तर बीडमध्ये आहे. बीडमधनं मी आता पुण्याला येतेय. मग बहुतेक माझ्या आत्म्याने तिला तिथे येऊन बदललं असेल. आणि राहिला की कुणी घरातल्यांनी मारले, का मारलेलं आहे, काय वाद झालेला आहे, हा मी कुठलाही तपशील माझ्याकडे आता नाहीये. त्या एवढंच कळलं की दोन्ही पार्ट्या पोलीस स्टेशनला आहेत आणि त्या दोघंही वाटतं एकमेकांच्या विरोधात तक्रार देतात. आता काय तक्रार देत आहेत, कशासाठी, काय झालेलं आहे याची मी निश्चित माहिती घेऊन सांगेल. काही ना काही असतात गैरसमज करणारी लोक आणि त्यामुळे आपल्या डोक्यामध्ये काही गोष्टी राहून गेलेल्या असतात. त्यातून या गोष्टी घडलेल्या आहेत. तर ते सगळे वाद आम्ही आता पर्सनली एक परिवार समजून मिटवत आहे. त्यामुळे प्लीज याचं कोणी कुठल्याही प्रकारचं राजकारण करू नये असं मी सगळ्यांना विनंती करते. पुण्यातील माधवी खंडाळकर या महिलेनं फेसबुक लाईव्ह करून गंभीर आरोप केल्यानंतर रुपाली ठोंबरेंच्या बहिणीसह 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. यानंतर रुपाली ठोंबरे खडक पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाल्या. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते, पोलीस आणि सरकार कसं काम करतं हे सगळ्यांसमोर आणते असं रुपाली ठोंबरेंनी म्हटलंय. यावेळी महिला आयोगाप्रमाणेच पोलीस काम करतायत अशी टीकाही त्यांनी केली. दरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या दालनात देखील ठोंबरेंनी गोंधळ घातला. अकोल्यात शिंदेंच्या शिवसेनेला स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मोठा धक्का बसलाय. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी जिल्हाप्रमुख विजय मालोकार यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. मुंबईतील टिळक भवन इथं प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत मालोकरांचा पक्षप्रवेश पार पडला. वरिष्ठांच्या दुर्लक्षित धोरणांना कंटाळून त्यांनी राजीनामा दिल्याचं सांगण्यात येत आहे. विजय मालोकार हे अकोल्यातील शिवसेनेचे संस्थापक शिवसैनिकांपैकी एक असून जिल्हाप्रमुख ST महामंडळाचे संचालक आणि संपर्क प्रमुख अशा महत्त्वाच्या पदांवरती त्यांनी काम केलंय. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेला हा मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ठाकरेंच्या शिवसेनेच्या 2 माजी महापौरांसह अनेक नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय.
माजी महापौर नितीन लड्ढा आणि माजी महापौर जयश्री महाजन, सुनील महाजन यांच्यासह अनेक माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अवैध शस्त्र तस्करी प्रकरणी अटक करण्यात आली आहे. पिस्तूल विक्री प्रकरणी पंजाब पोलिसांनी ही कारवाई केली आहे. सिकंदर शेखचा राजस्थानातील पपला गुर्जर टोळीशी संबंध असल्याचं पोलीस तपासात उघड झालंय. दरम्यान खोट्या गुन्ह्यामध्ये फसवण्यात आल्याचा दावा हा कुटुंबियांनी